छत्रपती संभाजीनगरातील अतिक्रमण कारवाईला विरोध करणाऱ्या नगरसेवकांवरती टांगती तलवार. मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा इशारा. छत्रपती संभाजीनगरातील शाळगंज भागात अतिक्रमण कारवाईला विरोध करून समाज माध्यमांवरती रील अपलोड करणाऱ्या नगरसेवकांवरती कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा स्वतः मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय. बरेच जे अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकाम आणि विशेष करून रस्त्याला अडथळा ठरणारे जे काही अतिक्रमण आहे, हे सर्व काढीत असताना कोणीही आणि विशेष करून सन्मान्य नगरसेवक किंवा नगरसेविका त्यामध्ये हस्तक्षेपही करता येत नाही. या अनुषंगाने ते निवडणुकीच्या साठी उभं राहत असताना त्यांची नॉमिनेशन फॉर्ममध्येच त्यांनी शपथपत्रामध्ये मला हा कायदा ज्ञात आहे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम सेक्शन 10(1)ड या अनुषंगाने जर मी या ठिकाणी अतिक्रमणाला प्रोत्साहन देणे किंवा अतिक्रमण कारवाई करीत असताना हस्तक्षेप करणे हे जर कृत्य आढळल्यास माझ्या नगरसेवक पद रद्दबातल होऊ शकतं. हे ज्ञात असताना सुद्धा काही नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी कार्यवाहीमध्ये त्यांनी हस्तक्षेप केल्याचा ज्यावेळेला आम्हाला निदर्शनास आलं, तसं आमच्या महानगरपालिकेच्या उपायुक्त अतिक्रमण त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेली आहे. यानंतर त्यांचं रीतसर कारवाईचीही आम्ही सुरुवात करण्यात आलेली आहे आणि सेक्शन 10(1)ड महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम त्यासोबतच सेक्शन 11 सेक्शन 12 या अनुषंगाने कार्यवाही आम्ही प्रस्तावित करण्यात येणार आहे. कारण सन्मान्य मुख्यमंत्रीही सांगितलेलं आहे की कुठलाही अतिक्रमण आणि कुठलाही अनधिकृत बांधकामाला प्रोत्साहन करता कामा नये. ते कोणीही असो आणि ते लेंथ अँड ब्रेथ अँड विड्थ हे जे आहे त्या पद्धतीने अतिक्रमण काढलं पाहिजे आणि त्या ठिकाणी नवीन रस्ता झाला पाहिजे. आणि त्यासोबतच बरेच लोकांना वाहतुकीला खूप अडथळा होतो, म्हणून आपण कारवाई करीत असतो. त्या कारवाईमध्ये काही नगरसेवक पॉझिटिव्हली सांगतात की या ठिकाणी अतिक्रमण काढा, लोकांना त्रास होतो, परंतु काही नगरसेवकांनी त्या ठिकाणी जाऊन हे करणे हे चुकीचं आहे आणि म्हणून त्या कायदेशानुसार कारवाई करण्यात येणार आहे. कुठल्या पक्षाचे सगळे नगरसेवक आहेत त्याबद्दल सांगू शकता? त्यामध्ये MIM पार्टीचे नगरसेवक आहेत. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध FIRही करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने पुढील कारवाई त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. ते कालून कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली आहे आणि ते आम्ही लवकरात लवकर कारवाई प्रस्तावित करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून करणार. बेसिक कारवाईला सुरुवात झाली समजा. हां, ते FIR इटसेल्फ इज एन एव्हिडन्स. कारण स्वतः त्यामध्ये ते एव्हिडन्स रील बनवून एव्हिडन्स दिलेले आहेत. असं त्यांचं म्हणणं आहे की ही कारवाई आहे ही किती दिवस चालते आणि किती दिवसाच्यावर निर्णय घेणं अपेक्षित असतं? नाही, त्यामध्ये ते कायदेशीर प्रक्रियामध्ये सेक्शन 10(1)ड आणि त्यानंतर मग कॉर्पोरेशनला म्हणजे ते जनरल बॉडीला आम्ही प्रस्तावित करीत असतो आणि त्यानंतर मग कॉर्पोरेशन निर्णय घेऊन ते पुढील कारवाई करतात. हा व्हिडिओ प्रूफच आहे ना. व्हिडिओ प्रूफच्या अनुषंगानेच आपण FIR करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये सरळ आपण बघताय काही 5-10 गेले तरी चालेल म्हणून सांगतायत, परंतु आमच्या अजिबात इच्छा नव्हती आमच्या सन्मान्य नगरसेवकांविरुद्ध आम्ही कारवाई करणं, परंतु तो तसा प्रसंग घडून आणले म्हणून ते कारवाई पुढे करतो. सर, परंतु त्यांचं असं मत आहे की अधिकारी कुठेतरी दुसऱ्या नगरसेवकांचा ऐकतात, त्या प्रकारे त्रास देतात असं त्यांचा आरोप आहे. ते माझ्याकडे पण ते शिष्टमंडळामध्ये सांगितले, नगरसेवकाच्या ऐकून आम्ही कारवाई करतो. बरोबर, काही नगरसेवक अतिक्रमण काढा म्हणून ज्या नगरसेवक सांगतात त्या नगरसेवकांचं तर आम्ही 100% ऐकणारच आणि ज्या नगरसेवक अतिक्रमण काढू नका यांना प्रोत्साहन द्या म्हणणारं तर आम्ही त्यांचं तरी ऐकणार नाही. आणि त्या एरियाचा प्रभागाचे नगरसेवक सांगतात, काही लोक जाहीरपणे सांगतात, काही लोक मेसेज करून सांगतात, मला समोर येता येत नाही परंतु तुम्ही ह्या अतिक्रमण काढा. काही नगरसेवक तरी समोर उभं राहून सांगतात, कारण त्यांना ज्ञात आहे की या अतिक्रमणामुळे किती त्रास आहे. बरेच
वाहतुकीला म्हणजे ॲम्ब्युलन्स, फायर इंजिन्स आणि या सर्व गोष्टी त्या ठिकाणी पोहोचतात येत नाही. बऱ्याच ठिकाणी गोल्डन टाईम असतो आणि काही लोकांना त्या ठिकाणी घरी सकाळी गाडी लावल्यानंतर रात्री गाडी काढेपर्यंत ते हाऊस अरेस्ट असतात. अशा पद्धतीच्या परिस्थिती आहे आणि तो तरी या शहरामध्ये खपून घेतलं जाणार आहे. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.